मी आज दाखवणार आहे समाज कल्याण हॉस्टेलची रूम कशी राहते ओबीसी कॅटेगरीचं. सर्वात प्रथम हे आलं बेड. एक बेड, हे बेड आम्हाला गव्हर्नमेंट फ्री प्रोव्हाइड करते. तसं गादी, एक पांघरायचं, एक उशी, हे कपाट आणि हे रूममेट आहे. हे रूममेटचं बेड. हे एक रूममेट आहे. एका रूम मध्ये आम्ही 3 जण आहोत आणि तिघाला एक एक खुर्ची, एक एक टेबल आणि एक एक कपाट तिन्ही प्रोव्हाइड करते. आणि दर महिन्याला आम्हाला 5,000 रुपये प्रोव्हाइड करते. कशासाठी? तर आम्हाला जायचा यायचा खर्च, इथून कॉलेजला जायला यायला 800 रुपये पण त्याचा एक्सपेन्सिव्ह. मेसचे पर डे 150 रुपये, म्हणजे 2 टाइम जेवणासाठी, एक टाइमाला 70, एक टाइम 70, 150 रुपये असं आम्हाला पर डे त्यांनी जेवायला देतात. आणि आमच्याकडून 1ही रुपया चार्ज करणार. एकदम फ्री, म्हणजे फ्री आहे हॉस्टेल. तुम्ही अप्लाय करा. ह्या गोष्टी तुम्हाला कुठूनच बाहेरून भेट. फक्त तुम्हाला बाहेरून एवढं सांगते असं करा तसं करा, पण मी तुम्हाला मधून दाखवते म्हणजे हॉस्टेल कसं राहते. तुमचा सगळ्याचा डाऊट क्लिअर करतो. फॉलो करून कमेंटमध्ये हॉस्टेल असं टाईप करा. काही जणांचं पहिले मी एक रील काढलो होतो, काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला लिंक आली नाही, तर आता येईल. थोडं ऑटोमेशनचा इश्यू होता, पण आता भेटेल तुम्हाला. फॉलो करून कमेंटमध्ये हॉस्टेल असं टाईप करा, तुम्हाला 100% ह्यावेळेस लिंक भेटून जाईल.